गोडदेव नाका बस स्टॉपवरनं माझ्या बहिणीचा फोन चोरीला गेलेला। तर काल रात्री मला फोन आला की तुमचा फोन भेटलाय, तर तुम्ही येऊन प्लीज कलेक्ट करून जा। आणि थँक्यू नगर पोलीस स्टेशन आणि मुंबई पोलीस स्टेशन। नमस्कार, मी सायली चाळके आणि तुम्ही पाहत आहात MB लाईव्ह मराठी। जर मोबाईल चोरीला गेला तर तो मिळू शकत नाही हे समीकरण नवघर पोलीस स्टेशनने खोडून काढलेले आहे। आज नवघर पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये 51 मोबाईल 15 लाखाचे 51 मोबाईल जे आहेत ते जप्त करण्यात आलेले आहेत। कोणाच्या घरातून चोरी झालेले, कोणाचे मार्केटमधून चोरी झालेले, हरवलेले मोबाईल जे आहेत, पूर्ण 51 मोबाईल जे आहेत आज नागरिकांना सुपूर्द करण्यात आलेले आहेत। हे मोबाईल सुपूर्द करताना नागरिकांचा जो उत्साह होता, जो आनंद अश्रू होता, तो देखील आम्ही टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यासोबत या हरवलेल्या मोबाईल बद्दल DCP प्रकाश गायकवाड यांनी काय म्हटलं आहे ते तुम्ही पहिला ऐका। मीरा भाईंदर पोलीस आयुक्त आहेत, माननीय CP सर, ॲडिशनल CP सर यांच्या मार्गदर्शनाखाली CAR पोर्टलवर ज्याही काही नागरिकांच्या तक्रारी असतात मोबाईल हरवल्याबाबत, चोरी झाल्याबाबत, त्या तक्रारींची दखल घेण्यात येते। त्याचा तपास करून नागरिकांना त्यांची मालमत्ता परत मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो। त्यात नवघर पोलिसांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे। मागच्या 6 महिन्यात जेही काही मोबाईल गेलेले होते, नागरिक ज्या तक्रारी प्राप्त होत्या त्याच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण करून त्याचा तपास करून आणि 51 मोबाईल विविध राज्यातून आपण परत आणलेले आहे। त्याची किंमत जवळपास 15 लाख आहे आणि सदरचे मोबाईल जे आहे आज नागरिकांना वाटप करण्यात आलेले आहे। जसं की DCP प्रकाश गायकवाड हे सांगत होते की CER ही एक वेबसाईट आहे, प्रशासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे। या वेबसाईटवरती तुम्ही तुमचा गहाळ झालेला मोबाईलची कंप्लेंट करू शकता, हरवलेल्या मोबाईलची कंप्लेंट करू शकता आणि तुमचा मोबाईल मिळू शकता अशी त्यांनी माहिती देखील दिलेली आहे। आणि आपल्या वस्तूंची काळजी घ्या हे देखील त्यांनी सांगितले आहे। नवघर पोलीस स्टेशनने आज केलेल्या या कारनाम्याबद्दल त्यांचे कौतुक हे केलेच पाहिजे, कारण हरवलेला मोबाईल हा पुन्हा मिळू शकत नाही हे समीकरण पूर्णपणे नवघर पोलीस स्टेशनने खोडून काढलेलं आहे। यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा MB लाईव्ह मराठी।